परिश्रम केले. दिग्दर्शकच खऱ्या अर्थानं हा संपूर्ण सिनेमा घडवतो, एक त्याला देतो. कसा काय होता अनुभव आणि आशा हा विषय का निवडला? धन्यवाद. सर्वप्रथम आपण सगळ्या मीडियातल्या मित्रांना नमस्कार. वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात. माननीय विश्वास पाटील सर, एका फोन कॉलवर तुमच्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून इथे आलात त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. आशा चित्रपटाचे सगळे कलाकार, मित्र, तंत्रज्ञ आणि इथे उपस्थित असलेले सर्व मित्रमंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांचं वेलकम, सुस्वागतम. आता प्रश्नाचं उत्तर देतो. आशा हा विषय कशा पद्धतीने आला? खरं तर गेल्या 2 दिवसात मीडियात बऱ्यापैकी आम्ही हेच उत्तर देतो, पण मला असं वाटतं की आता तर रिपीट करायला हरकत नाही. भारतात जवळपास 13 लाख आशा वर्कर काम करतात. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात इथे राजू देसले सर आहेत आमचे मित्र, ते जास्त योग्य आकडे सांगू शकतात, पण तरीही महाराष्ट्रात 1.25 लाखाच्या वर आशा ताई आहेत. आणि कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण सगळे घरात बसलो होतो त्यावेळी फार ठराविक लोक बाहेर होते, त्यात आशाताई होत्या. म्हणजे घरोघरी जाऊन कोविडचे आकडे ते सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवणारी कोण होतं? तर ती आशाताई होती. त्यामुळे कोविडच्या काळात जेव्हा सगळं बंद होतं, मीही घरात होतो, पण मला ती आशा दिसत होती आणि त्यातनं कुतूहल निर्माण झालं की अरे हे काहीतरी वेगळं करतायत बरं का, आपण त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग त्यातनं रिसर्च करत करत गेलो. योगायोगाने झालं असं की आमच्या निर्मात्या मॅडम त्यांची NGO आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या आशाचं ट्रेनिंग घेत होत्या उत्तर महाराष्ट्रातल्या एका गावात. जवळपास 150-200 आशाताई त्या ठिकाणी होत्या. इथे आता उपस्थित आहेत माझ्या माहितीनुसार. तर त्यांनी बऱ्यापैकी माहिती सांगितली की आम्ही असं काम करतो, आम्ही तसं काम करतो. तर त्यात एक 20-21 वर्षाची एकदम तरुण, नुकतंच लग्न झालेली, वेलकम सर, मी उत्तर दिलं की मला ना दिवसभर असा त्रास होतो, मी STने अशा ठिकाणी जाते, दवाखान्यात ॲडमिट झालं की आम्ही असं फक्त पैशासाठी नाही करत. मला या आशामुळे ना एक ओळख मिळते. या गावात मी पूर्वी कुणाची तरी सून होती, कुणाची तरी मुलगी होती, कुणाची तरी बायको होती, पण मला असं वाटतं की मी पहिल्यांदा की ओ आशाताई असं म्हणून गावकरी मला ओळखतात, तेव्हा मला माझी ओळख वाटते. आणि तोच एक क्षण होता की असं वाटलं की अरे याच्यावर तर सिनेमा व्हायला पाहिजे. आणि मग सगळा पुढचा प्रवास झाला. आम्ही इतर लोकांना भेटलो आणि आज तुमच्या समोर आशा हा चित्रपट येतोय. पण एक गोष्ट प्रकर्षाने मला सांगावीशी वाटते की आशाताई किंवा अंगणवाडी सेविका, ANM नर्स नुसतं हेच म्हणून नाहीये हा चित्रपट. हा चित्रपट एखादी स्त्री जेव्हा घराच्या बाहेर उंबरठा ओलांडून घरासाठी बाहेर पडते काम करायला, तेव्हा तिच्याकडे प्रचंड अपेक्षा असतात, तेवढेच बर्डनही असतं. ते बर्डन बाहेरच्या जगाचं असतं, तितकंच घरच्यांचं असतं. तर ते घर, चूल, मूल सांभाळून आपलं काम सांभाळणं हे प्रचंड कष्टाचं काम आहे. आणि मला असं वाटतं की मग ती शहरात काम करणारी असू दे किंवा ग्रामीण भागात काम करणारी असू दे, हा संघर्ष सेम आहे. त्यामुळे या भावना सुद्धा युनिव्हर्सल आहेत आणि त्या प्रत्येक स्त्रीच्या आशासाठी आम्ही हा आशा चित्रपट निर्माण केला. नक्कीच महिला असताना हा विषय जगासमोर मांडायला आवडला. ही तुमची भूमिकाच खरं खूप छान आहे, चांगली आहे की महिलेची विषय हा चित्रपटात आणणं. पण महिला असणं वेगळं आणि आर्थिक गणित वेगळं, पण ती जास्त छान करते. तर हा विषय निवड एक निर्माता म्हणून हे धाडस कसं केलं? तसं माझं बालपण शहरी भागात गेलेलं आहे, त्यामुळे आशाताईंशी माझा संपर्क कोविड काळात आला पहिल्यांदा. जेव्हा आम्ही सर्वजण लॉकडाऊनच्या वेळेला गावी गेले तर त्यावेळेला पहिल्यांदा आशा मला दिसली आणि मग त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि मग लक्षात आलं की अख्ख्या आरोग्य यंत्रणेचा जो कणा आहे पब्लिक हेल्थ केअर सिस्टमचा, त्या म्हणजे आशा आहेत. आणि ह्यांच्या मी विषयाची निवड केली म्हणण्यापेक्षा त्या विषयावर मी काहीतरी करावं याची पुण्याई मला लाभली, हे याचंच माझं सर्व काही आलं. आणि अर्थातच मी नेहमी असं म्हणते की समाज बदलण्याचे, समाजात काही बदल आणायचा असेल तर विविध लोक वेगवेगळे माध्यमं वापरतात. मी चित्रपट माध्यम वापरले जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोहोच. म्हणून तो रंजक असला पाहिजे, सिनेमाच्या माध्यमातून असलं पाहिजे, सुटसुटीत असलं पाहिजे, तरच तो पर्यंत पोहोचतो. तर त्याला फार क्लिष्ट न करता हलकं फुलकं ट्रीटमेंट करण्याची जी काय म्हणतात जबाबदारी आहे ते दिग्दर्शकांनी उत्तमरित्या पार पाडली आहे. ते चित्रपट येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. आणि तुम्ही म्हणालात महिला निर्माती म्हणून, अर्थातच महिला निर्माती आहे तर महिलांचा विषय जो आहे तो आपल्याला जवळचा वाटतो. आणि मगाशी दिग्दर्शक म्हणाले त्याप्रमाणे ही काही एका आशाची गोष्ट नाही आहे, तर
घराच्या बाहेर उंबरठा ओलांडून जी बाई जाते, त्या प्रत्येक स्त्रीच्या आतला आणि बाहेरचा आणि समाजाचा जो संघर्ष असतो, त्या संघर्षाची गोष्ट जी आहे ती म्हणजे आशा आहे. आणि म्हणूनच ती आशा मला फार भावली. व्यावसायिक गणित मला वाटतंय की मी मगाशी म्हणाले पुण्याई, त्यामुळे पुण्याई शब्द योग्य आहे, कारण ते जेव्हा आपण एखाद्या चांगल्या इंटेन्शननी पुढे जातो तेव्हा लोक आपोआप जुळत जातात. आणि म्हणून आमचे सहनिर्माते निलेश कुवर, त्यांच्याशी जेव्हा चर्चा झाली ते म्हणाले करूया, हा विषय खूप सुंदर आहे, बाकी बघूया पुढे व्यावसायिक गणित चित्रपट चालेल नाही चालेल ते सगळं नंतर, पण आपण हे करूया. सो पहिल्याच मीटिंगमध्ये ते एक कन्व्हिक्शन होतं. आणि नंतर मग डिस्ट्रीब्युशन हे आमचं काही पिंड नाही आहे. मुरली सरांशी बोलताना ते म्हणाले बहुत प्यारी फिल्म बनी है, दादाजी करते हैं इसको. तर ते म्हटलं ना, आपण जेव्हा एखादा उचलतो काही विडा तर त्याच्यासाठी लोक येत जातात आणि म्हणून हे घडलं. खूप छान घडलंय जे काही आहे ते. पिक्चर बनवणे, मूवी बनवणे हा काही माझा विषय नव्हता. मी वेगळ्या क्षेत्रातला मनुष्य होतो. मी ऑटोमेशन, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या फील्डमध्ये मी जनरली काम करतो. परंतु दीपक आणि देवता मॅडम, दीपक हा माझा लहानपणीचा बालपणीचा मित्र, आणि त्याने जेव्हा हा थॉट सांगितला की हो हा खूप चांगला विषय आहे आणि सेन्सिटिव्ह विषय आहे, पण जेव्हा आपण विचार करतो याच्यावर एक साधी डॉक्युमेंटरीसुद्धा बनलेली नव्हती. मग माझ्यातला बिझनेस म्हणून उभा राहिला. तो म्हटला जेव्हा डॉक्युमेंटरी नाही आहे तर माझ्यासाठी खूप चांगला विषय ओपन होतो. मी हा पहिलाच पिक्चर बनवला आहे, त्याला फायनान्स केलं, परंतु ही माझ्यापेक्षा मॅडम म्हटलं तशी ही पुण्याई हे सगळं घडून गेलं आणि खूप चांगले लोक सोबत आले. आणि चालता चालता हा मूवी म्हणण्यापेक्षा हा खूप मोठा प्रवास होता, खूप चांगला प्रवास होता, खूप चांगली फिलिंग होती आणि आज ही सगळ्यांसमोर प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करतो. धन्यवाद निलेश कुवरजी. एक महत्त्वाचा मुद्द्याचं धाडस आपण केलं, कसं काय झालं धाडस? तो डायरेक्टर, प्रोड्यूसर, को प्रोड्यूसर ने तो पिक्चर के बारे में सब कुछ बता ही दिया. अच्छी पिक्चर बनती है या ख़राब पिक्चर बनती है. बहुत कम पिक्चरें होती है जो दिल के करीब होती हैं, जो मन को अच्छी लगती हैं. ये वो ईमानदारी से बनी हुई पिक्चर है. दैट इज़ वाई द एसोसिएशन. मतलब मैं इतना ही बोलूँगा कि बहुत ईमानदारी से बनी हुई और दिल के करीब की पिक्चर और बहुत भावुकता से बनाई हुई पिक्चर है. एंड वो सब आपको इस पिक्चर में दिखेगा जब वो आप देखोगे तो. सो इट्स दिल के करीब हो और हर दिल के करीब और जाएगी. 19 डिसेंबरला 2025ला जवळच्या चित्रपटगृहात याचं प्रदर्शित होणार आहे. सगळ्या निर्माता दिग्दर्शकांचे मनपूर्वक आभार. आपण असं नसतं व्हावं. बरं, आता चित्रपटातले जे तुमची भूमिका आहे ती आशाच्या संघर्षाला कितपत साथ देते आणि आज काय वाटतं? खरं तर साथ देणारीच भूमिका आहे. अच्छा, म्हणजे साथ देणारं असावं आशाला. सगळ्या प्रेक्षकांनी 19 डिसेंबरला साथ द्यायची आहे आणि घरातल्या प्रत्येक स्त्रीला साथ द्यायची आहे. पुढे सांगा. मला वाटतं की लग्नानंतर जर स्त्रीला कोणी साथ देऊ शकतो तर तो तिचा नवरा असतो. आणि या फिल्ममध्ये सुद्धा एक सिच्युएशन अशी येते की अख्खं गाव तिच्या विरोधात जातं आणि तेव्हा एकुलता एक तो तिच्या पाठीमागे तिच्या पाठीशी उभा राहतो आणि म्हणून ती पुढे प्रवास करू शकते. प्रवास तीच करते, पण एक साथ एका व्यक्तीची हवी असते, तर ते कॅरेक्टर आहे. गुलाबाचे सारे काटे कसे गुलाबाचं झाले, तू असं का सोबत दुःख मोरपिसं झाले, अशी छायांकितची भूमिका. प्रश्न तुला आहे, नेमकी तुझी भूमिका या संपूर्ण चित्रपटात किती महत्वाची आहे आणि नेमकी काय आहे? हा असा प्रश्न मला विचारला जातो आणि ज्याचं उत्तर खरं तर प्रामाणिकपणे सांगते मी नाही देऊ शकत. का नाही, त्याचं कारणच आहे की माझं पात्र काय त्याचं नाव मी सांगते. माझ्या पात्राचं नाव कमला आहे, पण कमलाची नेमकी भूमिका काय आहे हे मी सांगायला गेले तर आमच्या कथानकाची किंवा सिनेमाची गोष्ट कुठेतरी उलगडत जाईल. पण आज इथे जी 2 उत्तरं दिली गेली त्यातनंच सांगते. एक म्हणजे दैवता मॅडमला तू प्रश्न विचारला होता की एका स्त्रीसाठी, तर त्यातली एक मी अशी स्त्री आहे जिच्यासाठी एक आशा उभी राहते. एक असं पात्र आहे की जिच्या मनातली आशा जगण्याची उमेद जाते की काय, पण एक समाजात एक अशी आशा आहे की ती तिच्यासाठी उभी राहते, तिचं स्वतःचं अस्तित्व तिला जाण्याची. एका कमलासाठी एक मालती उभी राहते, तर ती कमला मी साकारते, एवढंच मी सांगेन. आणि मगाशी म्हटलंच तसं की रिंकूने जसं म्हटलं की आई, तिचं बाळ खूप महत्त्वाचं असतं. बाळ जन्माला येतं, त्या 9 महिन्याच्या वेदना ती सहन करते, जे बाळ आमचं 19 डिसेंबरला पडद्यावर येते. तर तशी मी आई आहे लेकरांची,
की जी खचते पण पुन्हा उभी राहते, एवढंच सांगेन आता. आई नेहमी खचते पण ती उभी राहते लेकरांसाठी. डिसेंबरला मी वारंवार सांगते, कारण सगळ्यांनी हा चित्रपट पाहावा अशी आमची इच्छा आहे. आणि सगळेच मान्यवर आहे. आदरणीय विश्वास पाटील सरही या ठिकाणी आलेले आहेत, ज्येष्ठ साहित्यिक, पाणिपतकार आणि लेखक. आणि सगळ्यांना माहिती आहे 99व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आदरणीय मंजूताई या ठिकाणी आल्या, मंजू मंगलप्रभात लोढा. आणि लोधा फाउंडेशनच्या त्या चेअरपर्सन, सामाजिक कार्यकर्त्या आहेत श्री राजेंद्र अग्रवाल, माजी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मुंबई. आणि आदरणीय राजू देसले, ज्यांना आपण ऐकणार आहोत कारण की आशासाठी त्यांना ऐकणं मस्ट आहे खूप. असा होता. मी जसं संगीत म्हणाला, साथ देणारी भूमिका आहे त्याची, तशी माझी सुद्धा आहे. तर मालती आहे तर ही ज्योती आहे. आणि तुम्ही जरा मगाशी सुरुवातीला म्हणाला होता आशा सायकल ज्योत घेऊन जाते, तर ज्योत नाही, ती फक्त ज्योत नाही आहे, ती एक ज्योती आहे. ती ज्योती सुद्धा सायकलवर बसवून तिला घेऊन जाते. कदाचित ज्योती तेवढी उत्सुक नसेल, कारण खूपशा गोष्टी तिच्या घराच्या सगळ्या ज्या काही बायकांना सगळं सांभाळावं लागेल. पण मालती तिची एक अशी मैत्रीण आहे की जी ज्योतीला हाताला धरून बकोटीला टाकून चल ग असं करणारी, आणि हिला मी मैत्रीण म्हणून अगं बाई तू चल ग, आम्ही एकमेकींना चल ग करून आम्ही सायकलवरचा जो प्रवास करतो. आणि अनुभव म्हणाल तर मला रिंकूने सांगावं की सायकल आपण दोघी सायकल चालवायची होती. बरं, सायकल सरळ रस्त्याला नाही चालवायची होती, ती कुठे कशी चालवायची होती, आपण कशी गंमत जम्मत झाली. आणि हे सगळं तुम्हाला कळेलच थोडक्यात, पडद्यावर तर तुम्हाला दिसेलच. आणि मला मुळात फार भीती होती, पण सरांनी आम्हाला सांगितलं, दीपक सरांनी, मॅडम तुम्हाला येईल ना? मी म्हटलं सर हां सायकल येईल ना, हां. मग ती थोडी प्रॅक्टिस केल्यानंतर आणि हां आम्ही दोघींनी एकत्र प्रॅक्टिस केल्यावर मग थोडीशी भीती गेली. आणि जी सुसाट सायकल चालवली आहे की खूप मजा आली चित्रपट शूटच्या दरम्यान, आणि ती तुम्हाला दिसेलच पडद्यावर. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जी जोडगोळी आहे ना ही वेगळी आहे मालती आणि ज्योतीची, ती तुम्ही नक्की एन्जॉय कराल असं मला खूप वाटतं. थँक्यू. दिशा आपण योग्य दिशेने आशाला घेऊन गेल्यात असं म्हणायला हरकत नाही. आपली भूमिका तशीच आहे त्यामध्ये. हो, माझ्या बाबतीत पण झालंय. माझ्या पण आईचं नाव आशा आहे. आणि ते कुठेतरी माहित नाही, असं खूप आतनं आलं की नाही आपण करूया, आपण हा चित्रपट करूया. तर मला तेवढंच कनेक्ट झालं आणि ती खूप छान आमच्यात नंतर एक गोष्ट आणि ती बॉन्डिंग झाली. सो आता 19 डिसेंबरला सगळ्यांना कळेल की आम्ही खूप प्रेमाने हा चित्रपट बनवला आहे. आणि तुम्हाला बघताना खरंच खूप आनंद होईल आणि तुम्हाला हा आमचा भावनिक प्रवास दिसेल आणि आमच्या जेन्युइन प्रयत्नांना तुम्ही यश मिळवून द्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद दिशा. सगळ्यात आधी माझी भूमिका म्हणजे पाठिंबा न देणारी भूमिका आहे. बाकी सगळ्यांच्या बरोबरचा कामाचा अनुभव अगदीच छान होता. म्हणजे रिंकू बरोबर काम करताना जरा मला असं वाटलं होतं की ही कशी वागेल वगैरे. हो, पहिल्याच दिवशी अरे ही कशी वागेल, स्टार होती बाबा पण ती, पण नाही, शी इज व्हेरी मच डाऊन टू अर्थ मुलगी आहे. अगदी नेक्स्ट डोअर गर्ल म्हणून आपण इतका छान अनुभव आहे तिच्याबरोबरच्या कामाचा असा आहे की हिच्याबरोबर तर काही नाही, तुम्ही वेगळ्याच होता. माझं फक्त रिंकू सायंकित, रिंकूचे बाबा आणि गावकरी. तर ह्या सिनेमामध्ये माझं पाठिंबा न देणारं, सहाय्य न करणारं असं कॅरेक्टर होतं. सरांनी खूप छान करून घेतलं. जी प्रत्येक घरात असते ती खडूस सासू. हा, आणि मला सवय आहे गिरी करायची, त्यामुळे मला विशेष त्रास नाही झाला हे कॅरेक्टर करताना. रेग्युलर आहे माझं. म्हणजे पण पडद्यावर अप्रतिम जोडी ही सुद्धा आहे. यू विल एन्जॉय. त्या दोघींचं जे काही पडद्यावर रंगतंय ना ते कमाल आहे. माहिती ना आता, माहिती आता काय म्हणतंय. पडद्यावरची ह्या दोघींची जोडी अप्रतिम आहे. म्हणजे जी काय धमाल या दोघींनी पडद्यावर उडवली आहे ना ती केवळ अशक्य आहे. सो 19 डिसेंबरला बघा म्हणजे बघाच. बरं बरं हां.